बघा, या सृष्टीची उत्पत्ती आदिमायाशक्ती, तिच्यापासून कोण झाला? शिव झाला. शिवापासून विष्णू, विष्णू ब्रह्मा, आणि हे जग म्हणजे मूळ शक्ती. पण शक्ती खरी चांगली, पण तिला काय झाला? भ्रम पडला, माया. तिच्यावर कोण आली? माया. कोणची माया? स्त्री मुलाला जन्म देते, निरपेक्ष काम करते, आणि ज्या वेळेला तिच्या दुसरी त्याला बायको करून आणती, त्यावेळेला तिच्याकडे काय येतो? लोभ आणि स्वार्थ. आता माझा मुलगा तिच्या ताब्यात गेला. मग स्त्री कोण असती? स्त्रीचा तिरस्कार करते, आणि मग सासू कोणाला त्रास देते? सुनाला. बघा, आज मंजू मालिका चालू आहे, ती सासू किती त्रास देते. बघा, सकू मालिका चालू आहे, बघा तुम्ही किती त्रास देऊ राहिली. जे त्रास देतात तेच पूर्वी सुनाला सासा देत होत्या. आणि मग काही सुनांनी, आईबापांनी काय केलं? मुलींचं लग्न होत नव्हतं, आत्महत्या केल्या, आणि सुनांनी सासानी सुनाला जाळून मारलं, आणि मग काय केलं? भ्रूणहत्या झाल्यामुळं मुलींचं प्रमाण आज समाजात घटलं. आणि मग कर्म, ते वाईट कर्म केलं, त्यावेळेला त्या कर्माचं फळ काय झालं? आज मुली मिळू नाही राहिल्या. काय गणगणा हिंडतात, सासा इथं बैरोला येतात, देवा माझ्या पोराला बायको मिळू दे. अरे तुझ्या पोराला बायको मिळू दे, पण त्यावेळेला तुम्ही त्या सुनांना गांजलं, स्त्रीला गांजलं. तुम्ही स्त्रीचा जर सन्मान केला नाही, तुम्ही स्त्रीचा सन्मान केव्हा करता? ज्या वेळेला तुमचा हा महिना असतो ना हळदी कुंकाचा, त्यावेळेला. इतर वेळेला जसा पुरुष एकमेकाला भेटलो काय करतात? राम राम. तसं स्त्रीला जर भेटली, मी स्त्री आणि ती स्त्री, तुम्ही स्त्रीचा जर सन्मान केला तर किती आनंद होईल. त्यावेळेला कोण होत्या? भावजाया. नंदाला नंद घरी आली का तिला त्रास द्यायच्या, तिच्या मुलांना त्रास द्यायच्या, भावाला तिला कपडे घेऊन देत नव्हते. आणि मग त्याचे परिणाम काय झाले? बहिणींनी भावाच्या जमिनीत हिस्से घेतले. कशामुळं? तुम्ही स्त्रियांनी स्त्रीचा तिरस्कार केला. म्हणून या जगाचं जेवढं वाटोळं झालेलं आहे, याला कारणीभूत कोण आहे? जगाची उत्पत्ती स्त्रीपासून, आणि जगाचं वाटोळं कोणापासून? स्त्रीपासून. स्त्रीनं स्त्रीचा जर सन्मान केला, ती माझी मुलगी आहे, ती माझी कोणीतरी आहे, तुम्ही स्त्रीचा सन्मान करा. पण स्त्रीनं स्त्रीचा तिरस्कार केल्यामुळं त्याचे परिणाम कोणाला झाले? आज मुली मिळू नाही राहिल्या. आणि मग चांगला विचार करा, मुली सांभाळा, मुलींचं शिक्षण करा, मुलींना जीव लावा, स्त्रीनं स्त्रीचा सन्मान करा, सत्कार करा, एकमेकीचा द्वेष, स्वार्थ हा सोडा, जगाचं कल्याण होईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.